है नई पहचान, भर लो उड़ान, छू लो आसमान, नए भारत की है नई पहचान। नमस्कार, मी धीरज बदले प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुड इयत्ता 12वी विज्ञानमध्ये शिकत आहे। माझ्या टीमचे नाव टीम थिंकर्स आहे आणि या टीममध्ये 4 सदस्य आहेत। माझ्या प्रोजेक्टचे नाव हायड्रोगार्ड ब्रिज आहे आणि हे फ्लड रिलेटेड काम करतं। या प्रोजेक्टला सहाय्य देणारे शिक्षक म्हणजे आमचे प्राचार्य श्री उल्हास उर्मुरे सर, सतीश रामपुरे सर, उमाकांत महामुनी सर आणि श्री शेख सर। नमस्कार, मी सौरभ महामुनी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून शिकत आहे। या प्रोजेक्टचे नाव हायड्रोगार्ड ब्रिज आहे। या प्रोजेक्टमध्ये मूळ 3 साहित्याचा समावेश आहे: अल्ट्रासोनिक सेन्सर, ॲड्रिनो चिप व सर्व्हर मोटर। अल्ट्रासोनिक सेन्सर हे रेंजच्या कामात येते की याची रेंज 20 सेंटीमीटर ठेवली आहे आणि त्या 20 सेंटीमीटरच्या रेंजमध्ये कुठलेही पाणी कुठलीही वस्तू आली की ते डिटेक्ट करतं आणि ते डिटेक्ट करतं। ॲड्रिनो चिप कोडिंगच्या माध्यमातून काम केले जात आहे आणि ते काम सिग्नलवर काम करतं आणि ते सिग्नल सर्व्हर मोटरला जातात आणि सर्व्हर मोटर काम करायला चालू करते। ही असे आलेली समस्या सांगितली। हे 20 सेंटीमीटरमध्ये पाणी आलेलं आहे, 20 सेंटीमीटरच्या पुढे, त्यामुळे ब्रिज दोन्ही पण उचलले आहे आणि ते ऑटोमॅटिक आपल्या पातळीच्या खाली गेले की लगेच ब्रिज आपल्या याच्यावर येते। मी सानिका चव्हाण इयत्ता 12वी विज्ञान हा प्रोजेक्ट आम्ही का निवडला त्याचं कारण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहून जात असतं। लोक आपल्या जीवाचा विचार न करता पुलावरून जाण्याचा प्रयत्न करतात। इतकेच नव्हे तर मोटरसायकल, 4 चाकी गाड्या नेण्याचा प्रयत्न करतात। अनेक जनावरे पाण्यातून वाहून जातात। यावर समाधान कसे निर्माण करायचे हे मोनिका कदारे सांगते। मी मोनिका कदारे इयत्ता 12वी विज्ञान शाखेत शिकत आहे। आम्ही हायड्रोगार्ड ब्रिज नावाचे प्रोजेक्ट तयार केले आहे। याचा अर्थ असा होतो की हायड्रो म्हणजे पाणी, गार्ड म्हणजे सुरक्षा करणे व ब्रिज म्हणजे पूल हा होय। या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश पुरामध्ये पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूलवरी होते, त्यामुळे पाणी सरळ वाहत जाते, त्यामुळे लोक गाडी घेऊन जाण्याचे धाडस करत नाही। ज्यावेळी पुन्हा पाण्याची पातळी खाली झाली, पूल आपोआप जागी येतो व दळणवळणासाठी चालू होतो। नमस्कार, मी ज्ञानेश्वरी सुरवसे इयत्ता 12वी विज्ञानमध्ये शिकत आहे। या प्रोजेक्टमुळे महत्त्वाचे फायदे दिसून येतात। लोकांचा जीव वाचतो, आर्थिक हानी होत नाही आणि पुलास हानी होणार नाही। त्याचबरोबर असा ब्रिज गंगा नदीवरील आबू आणि सुलतानगंज हा पूल 2दा कोसळला। इसवी सन 2022-2023 अफाट पैसा खर्च झाला, म्हणून या ठिकाणी कमी पैशात कमी वेळेत हा पूल तेथे उभा करू शकतो असं आमचं मत आहे। थँक्यू।